नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. खामळी पाझर तलावातील कथित पाणी चोरी व वीज चोरी प्रकरणी वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप करत पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक स्वरूपात राष्ट्रीय भ्रष्टोबा घोषित करून त्यांच्या निषेधार्थ 2 दगडांना शेंडी शिंदूर लावण्यात आला. तसेच त्यांच्या डोक्यात प्रकाश पडावा आणि जनतेच्या समस्या समजाव्यात यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पसायदानाचे प्रतिकात्मक प्रतिमा अर्पण करण्यात आले. या आंदोलनात ॲडव्होकेट कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, रवी सातपुते, शंकर साळवे, तुकाराम बोरगे, पोपट भोसले, शाहीर कानूसुंबे, ॲडव्होकेट अमित थोरात, बाळासाहेब पालवे, वीर बहादूर प्रजापती, YK शेख यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. पीपल्स हेल्पलाईन भारतीय जनसंसदेच्या वतीने या ठिकाणी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करत आहोत. आमचा मुद्दा असा आहे की 79 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळालं. पहिले 30-35 वर्ष या देशामध्ये राज्यकारभार चांगला चालला, परंतु आज आपण बघतो आहोत की दिल्लीपासून गल्लीपर्यंत जिकडे तिकडे भ्रष्टाचार. आमचे मतदार देखील 5,000च्या खाली पैसे घेतल्याशिवाय मत देत नाहीत आणि मताला पैसे देऊन मागच्या दाराने सत्तेमध्ये येणारी जी माणसं आहेत, दिल्लीपर्यंत ती माणसं पोहोचली. राज्याचा मुख्यमंत्री देखील अशाच पद्धतीने मागच्या दाराने गेला. धाकटी बहीण, थोरला भाऊ असं करत करत पैसे देऊन या लोकांनी सत्ता काबीज केली. आज आपण बघतो आहोत प्रत्येक कार्यालय असो, राज्य सरकारचा असो किंवा केंद्र सरकारचा असो, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. या ठिकाणी पळशी तालुक्यातील पारनेर तालुक्यातील पळशी गाव आहे. खामळी पाझर तलाव 1986 साली झाला. त्या तळ्यामध्ये अनेकांनी विहिरी खोदल्या, आकडे टाकून मोटारी लावल्या आणि सगळं पाणी उपसून नेलं. मुद्दा असा आहे की हे जे पाझर तलाव आहे, हा पाझर तो कोरडा करून टाकला. रात्रीच्या वेळेला हरण, त्यांचे लहान लहान पिल्लं, ससे, कोले अशा प्रकारचे वन्य प्राणी ते तळ्यावर पाणी प्यायला यायचे. आता ते तळ कोरडं झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाझर तलावातून खालच्या बाजूने पाणी मिळेल. आदिवासी मोठ्या संख्येने त्या तळ्याचं पाणी वापरतात, परंतु धनदांडग्यांनी फक्त या वीज कंपनीच्या लोकांना हाताशी धरलं. महिन्याला त्यांना हप्ते देत गेले. पगार आम्ही एकाच वेळेला महिन्याच्या अखेरीला पगार आम्हीवर काम करायचं, त्याच वेळेला महिन्याला पैसे देखील गोळा करायचे. आणि म्हणून हे जे काही मायनर इरिगेशनचं खातं आहे त्यांच्याकडे 1000 वेळेस अर्ज केले, अनेक वेळेला आंदोलन केलं. मोटारी काढून नेल्या नाही, आकडे काढून नेले नाही. दिवसा ढवळ्या लाईट चोरली जाते, दिवसा ढवळ्या पाणी चोरलं जातं, परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकला नाही. जे लोक ढोंगे आहेत लांब पर्यंत 1 किलोमीटर पर्यंत त्यांनी पाणी वापरणं चालू ठेवलेले. त्याचा भाग म्हणून आम्ही आंदोलन करतो. परंतु या आंदोलनामध्ये आम्ही भ्रष्टोबाचा दगड ठेवलेला आहे. खरं म्हणजे या देशामध्ये 40 ते 50 कोटी लोकांच्या मेंदूचा दगड झालेला आहे. कलेक्टरच्या डोक्याचा दगड झाला, मुख्यमंत्र्यांच्या डोक्याचा गोटा झाला आणि विशेष म्हणजे पंतप्रधानांचं डोकं देखील या ठिकाणी दगडाचं झालेले. जगाच्या पाठीवरून मानव जातीचा हा भ्रष्टोबा संपला पाहिजे. याच्यासाठी पसायदान सारखा दुसरा काही पर्याय नाही असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद. गावातील खंबाळी पाझर तलावातील पाणी जनावरांसाठी पिण्यासाठी राखून ठेवावं अशी मागणी सातत्यानं केलेली असताना सुद्धा शासकीय अधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. दुर्लक्ष करून आज त्या तलावातील संपूर्ण पाणी नष्ट करण्यात आलेलं आहे. धनदांडग्यांनी मोटारी लावून हे पाणी उपसून नेलं. बेकायदेशीर आकडे टाकून, मोटारी टाकून हे पाणी नेण्यात आलं. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनाही कळवण्यात आलं होतं, लघु पाटबंधारे विभागाला कळवण्यात आलं होतं, महसूल खात्यालाही कळवण्यात आलं होतं. वास्तविक पाहता दरवर्षी मे महिन्यामध्ये जवळजवळ या जिल्ह्यातील 150 ते 200 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते. टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. अशा वेळेस शासन पाणी सांभाळण्याच्या दृष्टीने विविध आदेश काढत असते. एक आदेश फक्त कागदावर आहेत,
त्याची इम्प्लिमेंट होत नाही. हे इम्प्लिमेंट होण्याच्या दृष्टीनं यांना सातत्यानं निवेदनं दिली होती. आज या ठिकाणी या अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी या मागणीसाठी आज हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी भ्रष्टोबाला या ठिकाणी सजवण्यात आलं आणि या देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये जनतेचं जनमत जागृत करण्याच्या दृष्टीने या आंदोलनाला महत्व आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती आव असून बसलेली आहे आणि पारनेर तालुक्यातील पळशी या गावामध्ये आदिवासींसाठी जो पाझर तलाव होता त्या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था होती. त्यानंतर पशुपक्ष्यांना त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. परंतु ह्या तलावाचा वापर जलसंधारण अधिकारी आणि वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही धनदांडक्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पाण्याच्या मोटर टाकल्या आणि आपल्या तिथं बागा फुटवल्यात आणि बागात जमीन केल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य आणि आदिवासीवर त्या ठिकाणी अन्याय झाला. याकरिता आम्ही आज ॲडव्होकेट कारभारी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीपल्स हेल्पलाईन भारतीय जनसंसदेच्या असंख्य कार्यकर्त्यांसह आणि पळशीचे जे शेतकरी मंडळी आली आहेत त्यांच्यासह या ठिकाणी अखिल भारतीय भ्रष्टोबा हे आम्ही आंदोलन केलं आहे. या आंदोलनाचा उद्देश हा का प्रशासनामध्ये भ्रष्टाचार एवढा झालेला आहे का तो परवलीचा शब्द झालेला आहे आणि अधिकाऱ्यांचे डोके दगडासारखे झालेत. म्हणून आम्ही या ठिकाणी दगडाचा भ्रष्टोबा या ठिकाणी ठेवून या ठिकाणी यांचा निषेध आंदोलन आम्ही केलेलं आहे.